समजा आपला मेंदू हा एखाद्या स्नायूसारखा आहे. शहरात वावरताना किंवा गर्दीतून रस्ता काढताना आपण तो सतत ताणून धरलेला असतो. हां. सतत येणारे मेसेजेस वाचताना किंवा कामाच्या ठिकाणी फोकस करताना हा स्नायू आपण इतका ताणतो की शेवटी त्याला गोळा येतो. आणि तो काम करणं पूर्णपणे थांबवतो. हो, एक्झॅक्टली. पण आज आपण ज्या माहितीचा सविस्तर आढावा घेणार आहोत ना, त्यानुसार एखाद्या झाडाकडे फक्त 60 सेकंद पाहिल्याने या मेंदूच्या स्नायूला अक्षरशः आराम मिळतो. अरे वा. हो, हे कसे शक्य आहे? शहरातल्या आरामदायी घरात किंवा एसी रूममध्ये बसूनही जी मनशांती मिळत नाही, ती केवळ बागेतल्या फेरफटक्याने कशी मिळते? आज आपण याच रहस्याचा वेध घेणार आहोत. आणि हेच कोडं सोडवणं आजच्या या सखोल चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या दी आर्किटेक्चर ऑफ नॅचरल सेरेनिटी या अत्यंत रंजक लेखनातील काही महत्त्वाचे अंश आज आपल्यासमोर आहेत. म्हणजे मनशांतीसाठी निसर्गाचा उपयोग कसा होतो यावरची ही माहिती आहे. अगदी बरोबर. या माहितीवरून एक गोष्ट एकदम क्लिअर होते की केवळ निसर्ग सुंदर दिसतो म्हणून आपल्याला छान वाटत नाही. अच्छा. तर त्यामागे मेंदूचं आणि शरीराचं अतिशय सखोल असं विज्ञान दडलेलं आहे. आजच्या धावपळीच्या आणि सतत यंत्रांनी वेढलेल्या जीवनात ही माहिती एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरू शकते. ठीक आहे, आपण हे थोडं उजगडून पाहूया. आपण अनेकदा म्हणतो की सतत काम करून किंवा विचार करून डोकं अगदी सुन्न होतं. माझा तर असा अनुभव आहे की आपला मेंदू हा एखाद्या ओव्हरहीट झालेल्या स्मार्टफोनसारखा असतो, ज्यामध्ये एकाच वेळी अनेक टॅब्स उघडे आहेत असं काहीसं. हो, आणि त्यामुळे तो अचानक हँग होतो. त्याला पुन्हा सुरळीत करण्यासाठी आपल्याला तो रिबूट करावा लागतो. निसर्गात गेल्यावर आपल्या मेंदूचं असंच काहीसं होतं असं म्हणता येईल का? यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे मोबाईल फोनचं उदाहरण अतिशय चपखल आहे. या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत अवधान पुनर्प्राप्ती सिद्धांत म्हणतात. म्हणजे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेचं नूतनीकरण होणं. अगदी तेच. आता बघा, शहरात किंवा कामाच्या ठिकाणी आपण जे लक्ष केंद्रित करतो त्याला जाणीवपूर्वक लक्ष देणं म्हणतात. हां. रहदारीचे नियम पाळणं, आर्थिक आकडेवारी समजून घेणं, या सर्व गोष्टींसाठी मेंदूला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. आणि साहजिकच त्यामुळे मेंदूवर माहितीचा प्रचंड ताण येतो. एक्झॅक्टली. पण जेव्हा आपण निसर्गात असतो तेव्हा तिथे सहज लक्ष वेधून घेण्याची प्रक्रिया घडते. सहज लक्ष वेधून घेणं म्हणजे आपण मुद्दामहून लक्ष देत नाही, तर ती गोष्ट आपोआप आपलं लक्ष वेधून घेते. हो, आणि त्यामुळे मेंदूला अजिबात त्रास होत नाही. वाहत्या पाण्याचा आवाज ऐकणं किंवा वाऱ्यावर डोलणाऱ्या झाडाची पानं पाहणं, हां, या गोष्टी पाहण्यासाठी मेंदूला कोणतीही बळजबरी करावी लागत नाही. हे पाहताना मेंदूचा जाणीवपूर्वक विचार करणारा भाग पूर्णपणे विश्रांती घेतो. अच्छा. आणि यात आणखी एक अतिशय रंजक गोष्ट आहे. ती म्हणजे निसर्गात आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या आकृत्या, ज्यांना विज्ञानात फ्रॅक्टल्स म्हटलं जातं. एक मिनिट, फ्रॅक्टल्स म्हणजे निसर्गातील त्या रचना ज्या एकाच आकारात वारंवार विभागल्या जातात? हो, बरोबर. जसं की झाडाची मुख्य खोड, त्यातून फुटणाऱ्या फांद्या आणि त्या फांद्यांना येणारी छोटी पानं. अगदी अचूक. किंवा अगदी गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांची रचना घ्या. याच रचना पानांच्या शिरांमध्ये असतात किंवा नदीच्या उपनद्यांमध्ये असतात. अरे वा. संशोधनात असं सिद्ध झालंय की मानवी मेंदू या पुनरावृत्ती होणाऱ्या नैसर्गिक रचना पाहण्यासाठीच हजारो वर्षांपासून उत्क्रांत झालेला आहे. म्हणजे हे काही आजचं नाहीये? नाही ना. जेव्हा आपले डोळे या आकृत्या पाहतात तेव्हा मेंदूतून ताण वाढवणारी रसायने अचानक कमी होतात. बापरे. म्हणजे शहरातील सरळ रेषा किंवा तीक्ष्ण कोन पाहण्यासाठी आपला मेंदू नैसर्गिकरित्या बनलेला नाहीये? अजिबात नाही. त्यामुळे तिथे तो सतत सतर्क आणि तणावात राहतो. निसर्गातील या रचना त्याला सर्व काही सुरक्षित आहे असा संदेश देतात. हे विज्ञान खरंच खूप आश्चर्यकारक आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की जंगल भ्रमण करणं किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लाटांचा आवाज ऐकण्याने मन शांत होतं, ती केवळ एक कवींची कल्पना नाहीये. नाही, ती मेंदूची खरीखुरी गरज आहे. अगदी. पण इथे मला एका गोष्टीबद्दल नक्की विचारायचंय. या माहितीत असाही उल्लेख आहे की निसर्ग आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो. हो, निसर्गाचं बारकाईने केलेलं निरीक्षण आपल्याला जगण्याची एक नवी पद्धत नक्कीच शिकवतं. पण प्रत्यक्ष आयुष्यात हे कसं काम करतं? म्हणजे कालच मी माझ्या घरातल्या कुंडीतल्या रोपटाकडे अगदी शांतपणे पाहण्याचा प्रयत्न करत होतो, वर्तमानात राहण्यासाठी. पण माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता की मी याला जास्त पाणी तर घातलं नाही ना, हे सुकेल का, उद्या याला खत आणावं लागेल. आता मला सांगा, एखाद्या झाडाकडे बघून माणसांची डेडलाईन्सची किंवा भविष्याची चिंता खरंच कशी दूर होणार? हे ऐकायला खूप सुंदर आणि काव्यात्मक वाटतं, पण वास्तवात हे कसं शक्य आहे?
हा, तुमचा खूप प्रामाणिक आणि स्वाभाविक अनुभव आहे. जेव्हा आपण निसर्गाकडे ही एक काम किंवा जबाबदारी म्हणून पाहतो ना, तेव्हा असंच होतं. बरोबर. पण जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर गोष्ट वेगळी असते. आता तुम्ही झाडाचं किंवा नदीचं उदाहरण घ्या. झाडं किंवा डोंगर हे कालच्या दिवसाची तक्रार करत नाहीत किंवा उद्याच्या वादळाची काळजी करत बसत नाहीत. ती फक्त आत्ता या क्षणात असतात. एक्झॅक्टली. ती फक्त आत्ता या क्षणात पूर्णपणे अस्तित्वात असतात. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने जंगलात किंवा समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवतो तेव्हा मेंदूतील सतत जुने विचार रवंत करणारं जे चक्र असतं ते निसर्ग तोडतो. म्हणजे जे सतत भूतकाळातील चुकांवर किंवा भविष्यातील भीतीवर विचार करत राहणं, ज्याला आपण मानसिक ओझं म्हणतो, ते कमी होतं. हो. कारण माणसाचा बहुतांश ताण हा आत्ता या क्षणात नसतोच, तो एकतर घडून गेलेल्या गोष्टींबद्दल असतो किंवा भविष्याच्या भीतीमुळे असतो. अगदी बरोबर. वर्तमान क्षणात पाहिलं तर सहसा कोणतीच अडचण नसते. निसर्गाचं विशाल रूप आपल्याला आपल्या समस्यांचं खरं आकारमान दाखवून देतं. म्हणजे आकाशाची विशालता किंवा पर्वतांची भव्यता पाहिल्यावर माणसाला जाणवतं की आपले रोजचे ताणतणाव क्षुल्लक आहेत. हो ना? ही जाणीव माणसाला वर्तमानात आणून उभी करते. एक झाड काल ऊन जास्त होतं म्हणून आज तक्रार करत बसत नाही. ते फक्त आजच्या क्षणात पूर्ण ताकदीने उभं असतं. नदीचा प्रवाह कालच्या खडकांवर आदळला म्हणून आज थांबत नाही. जेव्हा आपण या घटकांशी एकरूप होतो तेव्हा आपण नैसर्गिकरित्या संयम आणि स्वीकृती शिकतो. हे खूपच सखोल आहे. पण जर फक्त वाहते पाणी ऐकल्याने किंवा झाडांकडे बघितल्याने मेंदूतील ताण इतका कमी होत असेल, तर जेव्हा आपण प्रत्यक्ष निसर्गासोबत कृती करतो तेव्हा काय होतं? म्हणजे प्रत्यक्ष सहभाग. हो, इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. म्हणजे नुसते बघण्याऐवजी जर आपण प्रत्यक्ष मातीत हात घातला, जसं की बागकाम करणं किंवा झाडं लावणं, यामुळे आपल्या नसांचा काही वेगळा भाग सक्रिय होतो का? नक्कीच होतो. आणि यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. इथे फक्त मानसशास्त्र नाही तर जीवशास्त्रही काम करतं. अच्छा, ते कसं? जेव्हा आपण मातीत हात घालतो तेव्हा आपण केवळ मातीला स्पर्श करत नसतो. नैसर्गिक मातीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव आपल्या त्वचेवाटे किंवा श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे जीव मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करणारी रसायने वाढवण्यास थेट मदत करतात. बापरे. म्हणजे बागकाम केल्यावर जे छान वाटतं तो फक्त आपला भास नसून मातीतले ते सूक्ष्म घटक आपल्या मेंदूची केमिस्ट्रीच बदलून टाकत असतात. अगदी तेच. ते एक प्रकारचं नैसर्गिक औषध असल्यासारखं काम करतात जे नैराश्य आणि ताण कमी करतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. पण ह्यात एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा मुद्दा आहे. एखादं रोपटं लावल्यानं माणसाचा आत्मविश्वास कसा काय वाढू शकतो? कारण वरवर पाहता बागकाम करणं आणि स्वतःवरचा विश्वास वाढणं यांचा काही थेट संबंध दिसत नाही. तो दुवा असा आहे की माणसाला मुळातच पालनपोषण करण्याची आणि निर्मिती करण्याची एक नैसर्गिक गरज असते. अच्छा. आधुनिक कामाच्या ठिकाणी आपल्याला आपल्या कष्टाचं फळ लगेच दिसत नाही. तिथे प्रचंड स्पर्धा असते, अनेक गुंतागुंतीचे नियम असतात. आणि प्रयत्नांना यश मिळतच असं नाही. हो, पण निसर्गाचा नियम अतिशय सोपा आणि प्रामाणिक आहे. तुम्ही जर एका रोपाला योग्य माती दिली, पाणी दिलं तर ते वाढणारच. जेव्हा ते रोपटं वाढतं तेव्हा माणसाच्या आत एक अत्यंत सकारात्मक जाणीव निर्माण होते. म्हणजे मी एका जीवाचं रक्षण करू शकतो किंवा माझ्या प्रयत्नातून काहीतरी सुंदर निर्माण होऊ शकतं, ही जाणीव. एक्झॅक्टली. ही जाणीव मनाला एक प्रचंड मोठं आत्मिक समाधान देते. जगात इतर गोष्टी अनिश्चित असल्या तरी निसर्ग अत्यंत निश्चित आहे. ही भावना मनाला सुरक्षितता देते आणि त्यातूनच आत्मविश्वास उभा राहतो. आणि या सगळ्यामुळे आपल्या मनात एक प्रकारची कृतज्ञता निर्माण होते. नक्कीच. कारण आजकाल जिथे प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते तिथे निसर्ग कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्याला भरभरून देतो. पण या सगळ्यात जेव्हा आपण स्वतःच्या श्वासाची जोड देतो तेव्हा हा अनुभव अधिक गहिरा कसा होतो? निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान करण्याबद्दल म्हणताय ना? हो, कारण या माहितीत निसर्गात ध्यान किंवा श्वासाचे व्यायाम करण्याबद्दलही सविस्तर उल्लेख आलेला आहे. निसर्गाच्या सहवासात केलेल्या ध्यानाचा परिणाम नेहमीच्या ध्यानापेक्षा पूर्णपणे वेगळ्या पातळीवरचा असतो. ध्यान ही प्रक्रिया निसर्गाशी जोडली गेल्यावर दुप्पट वेगाने काम करते. पण इथे मला एक शंका आहे. ध्यान करणं हे आपण आपल्या घरातल्या बंद खोलीतही करू शकतो ना? घरात एका शांत कोपऱ्यात बसून ध्यान करणं आणि एखाद्या बागेत जाऊन ध्यान करणं यात नेमका काय फरक पडतो? ध्यान तर शेवटी मनाच्या आतच करायचं असतं. फरक वातावरणाच्या, ऊर्जेचा आणि आपल्या संवेदनांचा असतो. ध्यान म्हणजे मुळात काय तर मनातील विचारांचा गोंधळ थांबवून एकाग्र होणं. बरोबर. बाजूला कृत्रिम वस्तू असतात.
बंद खोलीत मनाला शांत करण्यासाठी तुम्हाला जास्त ऊर्जा आणि वेळ खर्च करावा लागतो. पण जेव्हा आपण निसर्गात असतो तेव्हा तिथे एक नैसर्गिक आणि शांत पार्श्वभूमी आधीपासूनच तयार असते. म्हणजे निसर्ग आधीच आपल्यासाठी एकाग्रतेचा रस्ता मोकळा करून ठेवतो. नक्कीच. निसर्गात मोकळी हवा असते, मातीचा सुगंध असतो. या वातावरणात गेल्यावर तुमची सर्व इंद्रिये आधीपासूनच एका शांत स्थितीत गेलेली असतात. अच्छा, म्हणजे अर्धी लढाई आपण आधीच जिंकलेली असते. हो ना. अशा आधीच शांत झालेल्या वातावरणात जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा मन खूप लवकर स्थिर होतं. आणि यामागे आणखी एक वैज्ञानिक कारण आहे. कोणतं कारण? झाडं त्यांच्या आजूबाजूला काही नैसर्गिक रसायने सोडत असतात. आपण जेव्हा तिथे दीर्घ श्वास घेतो तेव्हा ती रसायने थेट आपल्या शरीरात प्रवेश करतात. ही रसायने आपल्या मज्जासंस्थेला ताणतणाव कमी करण्याचा थेट आदेश देतात, रक्तदाब नियंत्रित करतात. त्यामुळे निसर्गात केलेलं ध्यान हे केवळ मानसिकदृष्ट्या नाही तर शारीरिकदृष्ट्याही अत्यंत प्रभावी ठरतं. म्हणजे या संपूर्ण सखोल चर्चेतून एक अतिशय स्पष्ट चित्र समोर येते. आपण निसर्गाला केवळ सौंदर्य म्हणून किंवा सुट्टीच्या दिवशी वेळ घालवण्याचं ठिकाण म्हणून पाहण्याची चूक करतो. अगदी खरंय. पण खऱ्या अर्थाने निसर्ग हा आपल्या मनाचा आणि मेंदूचा डॉक्टर आहे. हो. त्याच्या सहवासात आपण केवळ ताजेतवाने होत नाही, पण स्वतःला पुन्हा नव्याने शोधू शकतो. ताणतणाव दूर करून खरी मनशांती अनुभवू शकतो. आणि म्हणूनच या माहितीचा आपल्या रोजच्या जगण्याशी खूप जवळचं नातं आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ, अगदी 15-20 मिनिटे जरी निसर्गासाठी दिली तरी खूप फरक पडतो. जसं की बागेत चालणं किंवा झाडांची काळजी घेणं. हो. तो वेळ मानसिक स्वास्थ्यासाठी केलेली एक अत्यंत अमूल्य गुणवत्ता ठरते. माणसाने स्वतःच्या आरोग्यासाठी निसर्गाशी असलेलं हे नातं पुन्हा जोडायला हवं. नक्कीच जोडायला हवं. ही चर्चा थांबवण्यापूर्वी या सर्व माहितीच्या आधारे एक असा विचार समोर येतो जो मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. सांगा ना. जर निसर्ग कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या मेंदूचा ताण कमी करण्याची आणि आपल्याला पूर्णपणे वर्तमानात आणण्याची इतकी प्रचंड ताकद ठेवतो, तर मग आजच्या या आधुनिक जगात आपण जो ताणतणाव अनुभवत आहोत तो खरोखरच फक्त कामाचा किंवा जबाबदाऱ्यांचा ताण आहे, की आपल्या मूळ नैसर्गिक घरापासून दुरावल्याची ती एक अस्वस्थ करणारी जाणीव आहे? अगदी हेच. जेव्हा आपण बागेत जातो किंवा जंगलात वेळ घालवतो तेव्हा ती केवळ एक ॲक्टिव्हिटी असते की खऱ्या अर्थाने ते आपलं खरी परतणे असतं? या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा.